अखिल भारतीय सेवानिवृत्त विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना यांच्यातर्फे दरवर्षी उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विषयावर भारतातील विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षीचे राष्ट्रीय अधिवेशन 2026 चे संयोजन दिनांक 27 व 28 जानेवारी 2026 रोजी सिद्ध संकल्प लॉन्स, शिर्डी, महाराष्ट्र येथे करण्याचा बहुमान सेवानिवृत्त महाविद्यालयीन अध्यापक संघटना, पुणे यांना मिळाला आहे, असे या संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मगन ताटे व संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. कान्हू गिरमकर यांनी सांगितले. भारताच्या उच्च व तंत्रशिक्षणाचे भविष्य, समस्या आणि आव्हाने हा मुख्य विषय राष्ट्रीय अधिवेशनातील चर्चासत्रासाठी निश्चित करण्यात आलेला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयाच्या संदर्भात विख्यात शिक्षक तज्ज्ञ व अर्थशास्त्रज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे बीज भाषण होणार आहे. सतत दुष्काळग्रस्त असलेले हिवरे बाजार, जिल्हा अहिल्यानगर या गावात अथक परिश्रम करून भूजल पुनर्भरण प्रयोग यशस्वी करून भारतातील ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल म्हणून हिवरे बाजार या गावास नावलौकिक मिळवून देणारे प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते या शिर्डी येथील राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. तसेच या सत्राचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक महासंघाचे सरचिटणीस डॉ. प्रवीण रघुवंशी असणार आहेत आणि राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष व नामवंत विचारवंत प्राध्यापक सुभाष वारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथील राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप समारंभ संपन्न होणार आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक नामवंत अभ्यासक व सेवानिवृत्त प्राध्यापक यांनी भारताच्या उच्च व तंत्र शिक्षणाचे भविष्य, समस्या आणि आव्हाने या मुख्य विषयास अनुसरून विविध उपविषयांवरील लेख संयोजन समितीकडे पाठविलेले आहेत. या लेखाचे संकलन असलेली एक स्मरणिका प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभात प्रकाशित करण्यात येईल. या अधिवेशनाप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक व्यंकटेश वोले हुन्नूर, डॉ. रवींद्र कडू, डॉ. शामराव लवांडे आणि शरद कृ पवार तसेच कोपरगाव येथील के.जे. सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य विजय ठाणगे आणि सर्व सहकारी उपस्थित होते. दरवर्षी ही जी अखिल भारतीय निवृत्त प्राध्यापक संघटना आहे, त्या संघटनेचं दरवर्षी प्रत्येक राज्यामध्ये अधिवेशन घेतलं जातं आणि त्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने वर्षभरामध्ये काय काय कामकाज केलेलं आहे, त्याचबरोबर भविष्य काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे याची चर्चा होते, त्याची नोंद घेतली जाते आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये शैक्षणिक दृष्ट्या एक विषय निवडला जातो आणि त्या विषयाचे परत उपविषय तयार करून आपण त्याची माहिती मागून केंद्र व राज्य सरकारला त्याचा थोडक्यामध्ये गोशावरा देण्याचं काम करतो की जेणेकरून जे काय आम्हाला सुचलेलं आहे, काय शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय अडचणी निर्माण होतात आणि जे चांगलं काम केलेलं आहे त्याचाही गुणगौरव करून या अडचणी दूर करण्यासाठी त्या ठिकाणी विचार करावा असं निवेदन या ठिकाणी या अधिवेशनामधून तयार होणाऱ्या गोशावऱ्यामधून दिलं जातं. सध्याचं जे अधिवेशन भरवणार आहे ते कोणता विषय आहे अधिवेशनाचा आणि कुठे होणार आहे अधिवेशन? या अधिवेशनाचा विषय जो आहे ते भारताच्या उच्च व तंत्र शिक्षणाचे भविष्य, समस्या आणि आव्हाने हा या विषय म्हणजे अधिवेशनाचा मुख्य विषय आहे आणि या विषयावरती डॉक्टर भालचंद्र मुणगेकर हे बीज भाषण करणार आहेत. सविस्तरपणे 1.5 तासाचं त्या ठिकाणी त्यांचं व्याख्यान असणार आहे आणि त्याच्यावरती पुन्हा दिवसभर चर्चा होईल. हे अधिवेशन सिद्ध संकल्प मंगल कार्यालयामध्ये 27 आणि 28 जानेवारी 2026 रोजी भरवण्यात येणार आहे आणि या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने आपल्या देशातील 17 राज्यातील त्या ठिकाणी प्रतिनिधी सहभागी होतील. हे अधिवेशन आतापर्यंत पूर्वी 5 अधिवेशनं झालेली आहेत आणि आता हे 6वं अधिवेशन या राज्यामध्ये आपल्या निवृत्त प्राध्यापक पुणे संघटनेमार्फत आयोजित केलं जातं. हा एक सन्मान आहे. त्याचं कारण असं आहे की आमची संघटना 1.5 वर्षापूर्वी स्थापन झाली आणि आम्ही आग्रह केला की आम्हाला शिर्डी या ठिकाणी अधिवेशन या निवृत्त प्राध्यापकांचं घ्यायचं आहे, कारण 2017 साली पुक्टोने अशाच भारतातील सर्व राज्यातील प्राध्यापकांचं अधिवेशन घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने प्राध्यापक आलेले होते आणि त्याच्यापैकीच काही प्राध्यापक निवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा तो आग्रह होता, म्हणून आपण या 2026 मध्ये या अधिवेशनाची तयारी केली
आणि त्यांनी आनंदाने आम्हाला परवानगी दिली की तुम्ही त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे जे एक चांगलं या विषयावरती एक 2 दिवसाचा अधिवेशन पूर्णपणे करू शकता असा आत्मविश्वास त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला. या अधिवेशनामध्ये जो प्रमुख विषय आहे तो प्रमुख विषय आणि उद्घाटन याचा जर विचार केला तर सकाळी 10:30 वाजता डॉक्टर भालचंद्र मुनगेकर जे शिक्षण तज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आपणाला सर्वांनाच माहिती आहे की पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते या ठिकाणी अधिवेशनाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्यांचंही बीज भाषण त्याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे आम्हीच सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी ही एक नम्र विनंती आहे. भारताच्या उच्च व तंत्र शिक्षणाचे भविष्य, समस्या आणि आव्हाने याच्यावर येत्या 27 आणि 28 जानेवारी रोजी शिर्डी येथे सिद्ध संकल्प लॉन्स येथे रिटायर्ड टीचर्स असोसिएशनने अधिवेशन आयोजित केलेलं आहे. या अधिवेशनासाठी संपूर्ण भारतामधून नव्हे तर परदेशामधून सुद्धा प्रतिनिधी येत आहेत. उच्च शिक्षणावर एक चांगलं अधिवेशन, भाषण, परिसंवाद येथे आपल्याला ऐकावयास मिळणार आहे. या अधिवेशनासाठी भालचंद्र मुनगेकर, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू येत आहेत. त्यासोबतच पोपटराव पवार, पद्मश्री पोपटराव पवार हे सुद्धा तेथे उपस्थित राहणार आहेत उद्घाटन म्हणून. या निमित्ताने मी असं आवाहन करतो की आपण सर्वांनी या अधिवेशनासाठी उपस्थित राहावं. के जे सोमय्या महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी सुद्धा या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत. एक थोडंसं संयोजनाच्या भूमिकेमध्ये आपलं महाविद्यालय आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की या निमित्ताने आपण सुद्धा या अधिवेशनामध्ये उपस्थिती लावावी.